नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आजच्या सत्रामध्ये. आत्मवंदन, आत्म्याचं आत्म्याला वंदन. सगळ्या सगळे दिव्य आत्मे जे आपल्या कुटुंबाचे भाग आहेत, आपले सगळेजण जे कुटुंबामध्ये आहेत, जे साधना करतायत आणि रेग्युलर ध्यानामध्ये असतात, नियमितपणा आहे. एक 2-3 दिवस ठीक आहे, पण शक्यतो ज्यांना सतत ध्यानाची आठवण राहते आणि आपल्यासोबत कुणीतरी आहे जे आपल्याला सांगतं की थोडासा पॉज घे, थोडा ब्रेक घे, थोडं शांत हो, थोडं ध्यान कर. हे सांगणारं जे आपलं अंतर्मन आहे, त्याचं ऐकणारे सगळे आपण दिव्य आत्मे आहोत. आणि ही जी जाणीव आहे की थोड्या थोड्या वेळाने का होईना थोडा ब्रेक घेतला पाहिजे, थोडा वेळ आपल्यासाठी एका साधनेसाठी काढला पाहिजे, हे जे कुणीतरी सांगतंय आपल्याला कानामध्ये येऊन आणि आपण जे ऐकतोय, तर म्हणून आपण दिव्य आहोत की आपण ह्याची सगळ्याची एक जागृती आपल्याला झाली की सकाळी उठायचं, सगळी कामं करायची, देवपूजा करायची, काहीतरी अजून जे दिवसभराचं आपलं नित्यकर्म आहे, ऑफिस असेल, घर असेल, हे सगळं करायचं. पण ह्याच्या व्यतिरिक्त पण माझ्या आत्म्याला काहीतरी कशाची तरी ओढ आहे, हे समजलंय आपल्या सगळ्यांना आणि म्हणून आपण आज इथं आहोत. हीच जागृती ही आपल्याला आत्मजागृतीकडे घेऊन जाते, की ज्याला इंग्लिशमध्ये एनलायटनमेंट असा शब्द आहे, की आत्मसाक्षात्कार ज्याला होतो असं म्हणतात. आता ह्याच्यासाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट, वेगवेगळ्या संस्था, कुंडलिनी जागरण असेल, चक्र बॅलन्सिंग असेल, हे सगळं करून घेतात. आणि ह्या चक्रांचं काम, ह्या ऊर्जेचं काम आपण पण करतो. श्वासावाटे सुद्धा करू शकतो. नुसतं आपण रोजच्या रोज ध्यान केलं नियमितपणे आपल्या वेळेनुसार, तरी सुद्धा ही चक्र बॅलन्स राहतात. एक प्रकारची शांती आपल्याला अनुभव येते. आता मला एक प्रश्न खूप छान आला होता, की ही जी चक्र आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये असंतुलन झालंय, हे कसं ओळखायचं? तर त्या चक्राचं जर आपल्याला लक्षणं दिसत असतील, तर समजायचं की ह्या चक्रामध्ये थोडी गडबड आहे, ऊर्जा नीट फ्लो होत नाहीये. आणि मग त्यासाठी आपण थोडा वेळ का होईना त्या भागावर आपण आपलं नुसतं नॉर्मल श्वास जरी घेतले त्या भागावर लक्ष ठेवून, तरी सुद्धा ते चक्र बॅलन्स होतं. किंवा मग रेकी पण देऊ शकतो. तर असे मार्ग आहेत. आता हे कसं ओळखायचं? तर जसं मी सांगितलं, मी प्रयत्न करते, वर्ष झालं मी ध्यानात आहे, 6 महिने मी झालं ध्यानात आहे, 1 महिना झालं ध्यानात आहे. पण अजून पण माझं हृदय जितकं खुलायला पाहिजे कुणाच्या बाबतीत, अजून जितकं प्रेम वाटलं पाहिजे, ते नाही वाटत आहे कुणाच्या बाबतीत. तर सगळ्यात आधी ना, हे जर असं जर आपल्याला लक्षण दिसत असेल, तर सगळ्यात आधी अपराधी बोट ठेवायचं नाही. की मी ध्यान करते, मी रेकी करते, पण माझ्यात काही बदल होत नाहीये. मला अजून पण माझं हार्ट ओपन झाल्यासारखं नाही वाटत आहे, हृदय खुलल्यासारखं नाही वाटत आहे. अजून पण मला लोकांबद्दल निस्वार्थी प्रेम नाहीये, काहीतरी म्हणजे अपेक्षा करून मी प्रेम करते, असं असेल. आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं, हे लक्षात येणं ही सगळ्यात महत्वाची आपली जागृती आहे. हा सगळ्यात मोठा बदल आहे, जो आधी लक्षात आपल्याला यायचा नाही, की माझ्या बाबतीत असं होतंय, मी अजून तितकी अवेअर नाहीये, मला हे समजत नाहीये, माझ्यातल्या चुका मला दिसत नाहीयेत. तर ही दिसणं, चुका म्हणू शकत नाही खरं, काहीच या द्वैत जगामध्ये काहीच चूक आणि बरोबर नाहीये. पण आपल्याला आपल्यावर काम करायचंय. आणि अशा वेळी जर समजा समजलं की कोणी व्यक्ती आली समोर आणि अजून पण मी अपेक्षा ठेवून काही करते, निस्वार्थी माझ्याकडनं होत नाहीये, त्या माणसाबद्दल प्रेम वाटत नाहीये, हे समजते आपल्याला. पण त्यावेळी स्वतःला दोष द्यायचा नाही, कारण हा प्रवास आहे. आणि हे शिकण्यासाठीच आपण ह्या साधनेत आलोय. कारण आपण कुणी असे लोक नाहीयेत जे लहानपणापासून होत आले आपल्यासोबत, किंवा जे त्या व्यक्तीकडून आपल्याला वर्तवणूक, जी वागणूक आपल्याला दिली जाते, आपण त्या ऍक्शनला रिॲक्शन देतो. ऍक्शन येते, रिॲक्शन येते. त्यामुळे ह्याच्यात काही गैर नाहीये, चुकीचं नाही. राग येणं त्या व्यक्तीबद्दल किंवा कुणाबद्दल अजून, ते साहजिक आहे, ती नॉर्मल ह्युमन रिॲक्शन आहे. आपला जसा प्रोग्रामिंग आहे त्याप्रमाणे आपण काम करतोय. जेव्हा आपण अध्यात्मात येतो तेव्हा कळतं की आपण सगळे एक आहोत. आपल्या सगळ्यांमध्ये एक प्रकाश आहे, एक चैतन्य आहे. हे सगळं ऐकतो, पण ते समजणं आणि व्यवहारात वापरणं, म्हणजे ऐकणं हे ज्ञान झालं आणि त्याचा वापर करणं हे शहाणपण झालं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये विस्डम असा शब्द आहे. तर नॉलेज आहे, मला माहिती आहे सगळं, पण ते वापरताना फार अवघड जातं. आणि हेच आपल्याला करायचं आणि हे एका दिवसात होऊ शकणार नाही. कारण आपण जे आतापर्यंत जसं कुणी काही वागलं की आपण त्याला लगेच बोलणं किंवा त्याप्रमाणे वागणं किंवा राग व्यक्त करणं, हे ऍक्शनला रिॲक्शन, फिजिक्स मधला खूप मोठा आपण कॉन्सेप्ट आहे हा. तर हे चालू आहे आपलं, त्यामुळे ह्या गोष्टीला थोडासा वेळ लागेल. तर हळूहळू करायचं. स्वतःला अजिबात अरे मी आता महिना झाला आता मी ध्यानात आहे, जसं काल परवा एक जण म्हणत होती की मला रडू येतं. तर रडू येणं हे अजिबात वीकनेस नाहीये. रडू येणं इट्स अ काइंड ऑफ रिलीज. ही एक आपला जो काही मनात दबलेला आहे ते बाहेर पडायचा मार्ग आहे. त्यामुळे रडणं म्हणजे काहीच
वाईट नाहीये, चुकीचं नाहीये. फक्त खूप वेळ आपण त्या एनर्जीमध्ये नाही राहायचं. आणि हेच ह्याच्यावरूनच कळतं की आपलं कुठलं चक्र इम्बॅलन्स आहे. एखादी व्यक्ती समोर आली जी मला आवडत नाहीये आणि मला तिचा राग येतोय खूप जास्त, मला तिचा तिरस्कार वाटतोय, पण हे किती वेळ मला समजलं, अरे हा, हे माझ्याकडनं असं होतंय, हे माझं इमोशन कुठेतरी थोडंसं मला त्रासदायक आहे. कारण मला नाही आवडत आहे म्हणजे त्या व्यक्तीला काही होईल नाही माहित नाही, पण मला त्रास होतोय ना तिचा असण्याचा. मग त्यामुळं आपल्याला जर आपल्या ह्या गोष्टीचा त्रास होतोय तर कोण काम केलं पाहिजे त्याच्यावर? आपणच काम केलं पाहिजे. मग पहिलं तर समजून घ्यायचं की हो बाबा, मला हा असं असं मला भावना येते मनामध्ये, ती वाईट का असे ना, मला द्वेष वाटतोय कोणाचा तरी, मला मत्सर वाटतोय त्याचा पैसा बघून. हे आधी आपल्याला समजू तरी द्यायचं. तर ते समजल्यानंतर पुढे आपण त्याच्यावर काय करू शकतो. पण नाही नाही, मला राग येत नाहीये, मी हसत खेळत आहे, मला खूप दुःख झालंय कुठल्या तरी गोष्टीचं, मला घरातली एखादी गोष्ट मला खूप त्रास देऊन गेली, हर्ट झाले मी खूप त्या गोष्टीमुळं मानसिक असं, आणि मग मला रडू येते, रडता रडता मी रडणं दाबते, नाही नाही मला रडायचं नाही, नाही नाही, मला मला खुश राहायचंय, मला सकारात्मक राहायचंय असं म्हणून मी ते रडणं दाबून उगाच कुठल्या तरी सगळ्यांसमोर असं दाखवण्यासाठी हसू आणत असेल, आनंद व्यक्त करत असेल, तर ह्याचा अर्थ काय आहे? की मी कुठेतरी स्वतःची फसवणूक करते. त्यांचं सोडून द्या, दुसऱ्यांचं. पण मला माहिती की मला आता फिलिंग माझी चांगली नाहीये, मला थोडा वेळ दुसऱ्या सगळ्यांपासून थोडं मी शांत एकटी जाऊन बसते 5 मिनिटं डोळे मिटून, आणि ते जे झालंय माझ्यासोबत ते आधी मला त्याला थोडं डायजेस्ट तर करू दे. हे करणं म्हणजे काय झालं की तुम्ही ती इमोशन घेतली, थोडा वेळ त्याच्याबरोबर बसलात, हा काय झालं, ठीक आहे, असं झालं, मला वाईट वाटलं, मला राग आला, ठीक आहे, 5 मिनिटं आपण त्या इमोशनला कुरवाळून तिला समजून घेऊ, आणि मग त्याच्यावर आपण 5 मिनिटानंतर आपली एनर्जी चेंज कशी करायची हे आपण बघू. मग त्यासाठी आपण आपल्या परमात्म्याला सांगू, आपल्या इष्टदेवतेला, आपले जे गुरु आहेत त्यांना हे सांगू की मला ह्या ऊर्जेतून बाहेर काढा, हे माझ्यासोबत होतंय जे मला सहन नाही होते. मग त्याच्यावर आपण थोडंसं डीप ब्रिदिंग करणं किंवा थोडी रेकी घेणं हार्टला आपल्या, कारण त्रास झालाय ना आता, हे वाईट वाटलंय मला त्या गोष्टीचं, मग आपण हार्टला आपल्या रेकी देणं, मुलाधाराला रेकी देणं, आणि थोडं शांत होणं, आणि मग अशा वेळी काहीतरी 5 मिनिटं अशी गोष्ट ऐकणं की ज्याच्यामुळे मला थोडा दिलासा मिळतो, की हे जे आहे हे सगळं कुठंतरी मला काहीतरी शिकवत आहे, मला काहीतरी स्ट्रॉंग बनवत आहे, हे माझ्याच कुठल्या तरी कर्माचं काहीतरी आहे जे ऊर्जा संतुलनात येते. हा त्रास होतोय मला कारण मी त्रास करून घेते, आणि समोरच्याला तितकी पॉवर दिली की तू मला त्रास करून दे. माझं मन तू हर्ट कर पाहिजे तितक्या वेळा, हे घे, टाचणी घे, पिन घे, आणि तू पाहिजे तेवढं मला तू त्या पिनेनी पाहिजे तितकं तू मला यातना दे, मी सहन करेन. म्हणून असं म्हणून आपण पिन, टाचणी, सुई समोरच्याच्या हातात देतो. मग तो माणूस येतो आणि सारखी आपल्याला टाचणी मारून जातो. सो तो माणूस निघून जाईल टाचणी मारून एकदा, पण आपले विचार सतत सतत, भावना सतत सतत डोक्यामध्ये येऊन आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच एनर्जीमध्ये घेऊन जातात. तर मी आज एक खूप सुंदर पुस्तकाचं एक हे ऐकलं, वाचलं म्हणजे ते पुस्तक. नक्कीच मी त्याच्यावर व्हिडिओ करणार आहे लवकर, की लेटिंग गो ऑफ युअर इमोशन्स. आपल्या ह्या ज्या भावना असतात त्रासदायक, ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं. तर हे नक्कीच लवकरच व्हिडिओ आणेन त्याच्यावर. खूप सोप्या टेक्निक आहेत आणि मी त्या फॉलो करते. मला प्रचंड फायदा होतो. जरा मी अशी दुःख वाटलं कुठल्या गोष्टीचं, कोणाचं तरी बोलणं ऐकलं किंवा काही झालं, की पटकन मी त्याचं ते डोक्यात आणते आणि 5 मिनिटाच्या आत मी त्या एनर्जीमधून बाहेर आलेली असते. आणि विदाऊट एनी डिस्ट्रॅक्शन. असं नाही की मला आता दुःख झालं म्हणल्यावर मी लगेच मोबाईल बघते, युट्यूब काढते, फेसबुक काढते आणि कुठेतरी मन रमवते. म्हणजे हे करायचं आपण, नाही असं नाही, पण पहिलं त्या जी भावना आपल्यामध्ये आहे दुःखाची, ती मला का दुःख देते ह्याच्यावर एक थोडासा विचार करायचा, त्याच्या मुळाशी जायचं, आणि मग अलगद त्याच्यातून बाहेर यायचं. मग हे कसं त्याच्यातून मी शिकले हे मी तुम्हाला पण सांगेन, नक्कीच सांगेन, कारण हे खूप महत्वाचं आहे. हे आपण जेवढ्या वेळ त्या एनर्जीमध्ये राहतो, खालच्या व्हायब्रेशनमध्ये, दुःख, अपराधीपणा ही सगळ्यात खालची भावना आहे. अपराधी वाटणं स्वतःला कुठल्या तरी गोष्टीसाठी, ही सगळ्यात लो फ्रिक्वेन्सी, लक्षात ठेवा. ते त्याच्या खाली काहीच नाहीये. मग त्याच्यावर ऊर्जा, राग, त्याच्यानंतर मग कुणाचा तरी द्वेष, ह्या सगळ्या वरच्या थोड्या थोड्या. पण सगळ्यात खाली काय आहे की स्वतःला दोष देणं, अपराधी वाटणं की कुठल्या तरी गोष्टीसाठी. तर ह्याचा एक नक्की व्हिडिओ लवकर सगळ्यांसमोर आणेन, आणि ह्यातले छोटे छोटे प्रॅक्टिस आहेत की जर असं कधी झालं ऑफिसमध्ये, घरामध्ये, तर ते त्या भावनेतून कसं बाहेर यायचं पटकन, आणि जर आपण नाही आलो, खूप वेळ त्याच्यामध्ये राहिलो, तर मग चक्र आपली ब्लॉक व्हायला लागतात.
आणि चक्र ब्लॉक होणं म्हणजे काय? मग शरीरावर परिणाम होतो. मग हार्मोनल इश्यूज जे येतात स्त्रियांना, हे कशामुळे येतात? अति सेन्सिटिव्ह असल्यामुळं, खूप जास्त भावनांमध्ये वाहून गेल्यामुळं, खूप वेळ एखाद्या भावनेत राहिल्यामुळं. कुणीतरी मला म्हणलं, अगं कसली जाड झालीस, काय ते शरीराचं केलंय, विचार कर, असं जर कोणी म्हणलं, तर ठीक आहे, ती तात्पुरता एक विनोद म्हणून घेतला, पण मनामध्ये कुठेतरी टोचलं आतमध्ये. आणि मग घरी आल्यानंतर खूप त्याच्यावर मनन चिंतन, की असं कसं काय झालं, मी खूप जाड झाले का, त्या काळजीपोटी त्या स्त्रीचे हार्मोन्स अजून खराब व्हायला लागतात, जे काही संतुलनात ऊर्जा आहे ते. असं होतं की ऐकल्यानंतर कुठली अशी कमेंट ऐकली की तात्पुरतं आपल्याला ते काही नाही वाटत, पण ते आत गेलेलं असतं. त्यासाठी स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवणं, की असं कुठलंही कुणाचंही बोलणं आलं तर जी टाचणी आणि पिन आपण त्यांच्या हातात दिलीये, ती ती न देता ती कुणाकडेच द्यायची नाही. ती कशी आपण स्वतःला मजबूत करू, की कुणी काही टोचू दे, माझं शरीर एकदम लोखंडाचं झालं पाहिजे, किंवा मन म्हणजे थोडक्यात. तर ह्याप्रमाणे आपण आपण स्ट्रॉंग राहणं, आणि ह्यावर आपली सगळी चक्र, आपल्या भावना सगळं डिपेंड आहे. तर आज मी जे सगळ्यांना एक मेडिटेशन, आज आपण संकल्प ठेवून करणार आहोत. तर मला अगदी सुरुवात करायची होती मेडिटेशन आता, आणि मी सत्र जॉईन करायच्या आधी मी फक्त प्रार्थना करते रोज, की काय जे काही सांगायचंय माझ्यातून ते तुम्ही सांगा, सगळ्यांपर्यंत पोहोचवायचंय, परमात्म्याला आणि माझ्या हायर सेल्फला. तर अगदी सुरू करायच्या वेळेस मला असा मेसेज आला की आज हायर सेल्फचं मेडिटेशन घ्यायचंय. आता हायर सेल्फ म्हणजे काय सांगते, इंग्लिशमध्ये याला हायर सेल्फ, सेल्फ, स्व, ह्याचा हायर म्हणजे जो वर बसलेला. आता वर बसलेला हायर म्हणजे ऊर्जेनी जो वर आहे असा. आता मराठीमध्ये ह्याला उच्च स्व असं म्हणतात, माझा उच्च असलेला आत्मा. आता जर तुम्ही थोडं गुगल केलं या बाबतीत, तर तुम्हाला दिसेल की हायर सेल्फ किंवा उच्च स्व म्हणजे काय, दुसरं तिसरं कोणी नाही, मीच आहे. पण माझी हायर कॉन्शियसनेस, माझी उच्च चेतना, जी ह्या 3D रियालिटीच्या किंवा या मायेच्या बाहेर आहे. ठीक आहे. तर आपण आजपासून, आज 30 तारीख आहे, नवीन सुरुवात करतोय. की नवीन सुरुवात म्हणजे ध्यान तेच असणार आहे, फक्त ह्या उच्च स्वला आपण आज कनेक्ट करतोय, हायर सेल्फला. लक्षात ठेवा, आज जे जे मेडिटेशन मध्ये आहेत, ती वेळ आलेली तुमच्यासाठी. आणि म्हणून आज हे मेडिटेशन, महाअवतार बाबाजींचं हे पुस्तक आहे, युनिफाईड नावाचं. वर्षाताईंना माहिती, त्यांचे मिस्टर त्या ध्यानात आहेत. तर ते जे मी वर्कशॉप केलं होतं 6 महिन्याचं, त्याच्यामध्ये मी बाबाजींनी हे सांगितले की आपल्या उच्च आत्म्याला कसं कनेक्ट करायचं. जेव्हा तुम्ही हे मेडिटेशन कराल, हा अनुभव घ्याल, आणि एकदा तुम्ही तुमच्या उच्च आत्म्याला कनेक्ट झालात, कनेक्टेडच आहात, पण ती जागृती येते आपल्याला, त्याच्यानंतर तुमचं आयुष्य आधीसारखं राहणार नाहीये. ह्याच्याबद्दल मी जास्त सांगेन, कारण मी आज खरंच तयार नव्हते या गोष्टीला. अगदी ध्यान चालू करायच्या वेळेस मला तो मेसेज आला की हायर सेल्फचा हे घ्यायचं सगळ्यांना. त्यामुळे मी ह्याच्याबद्दल अजून सांगेन उद्या. पण एवढंच आज सांगेन की आज ध्यान सुरू झाल्यानंतर आपण जेव्हा श्वासांवर लक्ष ठेवतो, तेव्हा सगळ्यांनी आतमध्ये एक प्रश्न विचारायचा. मी सांगेनच की हायर सेल्फ म्हणजे उच्च स्व, माझा उच्च स्व, तुझं नाव काय आहे? ठीक आहे. माझं नाव जसं विपुला, इथं प्रत्येकाला एक नाव दिलंय ह्या विश्वामध्ये, आपल्या ह्या जगामध्ये. तसंच आपल्या उच्च आत्म्याचं एक नाव आहे. ठीक आहे. त्या नाव आज आपण शोधायचंय. आज नाही मिळालं, अजून 2-4 दिवस आपण ते ध्यान करू, ज्यामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी नाव दिसेल. आता हे नाव कसं दिसेल? कदाचित तुमच्या डोळ्यापुढे एखादी व्यक्ती येईल, तुमच्या डोळ्यापुढे जी कुठली हा, अच्छा. प्रणिता बघ, प्रणिताने लिहिलंय की मी खूप दिवसांनी जॉईन झाले. आधी माहित नव्हतं, पण न कळत आज जॉईन झाले. सो दॅट्स व्हॉट आय एम सेईंग. प्रणिता की म्हणती खूप दिवसांनी जॉईन झाली. तर हे सगळं गायडेड आहे बाई, माझं हे काही नाहीये. हे सगळं आज मला अगदी ध्यान सुरू करायच्या वेळी आलेला हा संदेश आहे. आणि मला पण कळलं नाही की असं कसं काय, आता माझी तर तयारी नाहीये, म्हणजे मी काही वाचलं नाही खूप दिवस झाले आता हायर सेल्फ बद्दल काय सांगू, म्हणून मी पटकन गुगल केलं की माझा जो कॉन्सेप्ट आहे तो बरोबर आहे का. पुस्तक घ्यायला पण वेळ नव्हता बाबाजींचा, इथंच पुस्तक आहे, पण मला ते घेऊन बसायला पण वेळ मिळाला नाही. तर फक्त त्याबद्दल, जसं मी आता सांगितलं, ध्यान सुरू करायचं आपलं रोजच्या प्रमाणे, काही वेगळं नाहीये. ठीक आहे. श्वासांवर थोडे डीप ब्रिदिंग केलं, नॉर्मल आपली प्रोसेस, हात हे करून आपण श्वासांना बसलो. जसं जसं ध्यान पुढे जाईल, विचारायचा प्रश्न, एक
थोडंसं आपण स्थिर झाल्यानंतर की माझा उच्च स्व, आपल्या गुरूंना पण बोलवू आपण आणि म्हणायचं माझा उच्च स्व, तुझं नाव काय आहे. ठीक आहे. प्रत्येक जण इथं जो आहे त्या प्रत्येकाच्या उच्च आत्म्याचं एक नाव असणार आहे. ते नाव आपल्या समोर कुठल्या तरी एखाद्या माणसाच्या रूपाने येईल. कुठलाही माणूस असेल. उदाहरणार्थ अमिताभ बच्चन दिसला समजा तुमच्या डोळ्यासमोर, तर तुमच्या उच्च आत्म्याचं नाव अमिताभ असं असू शकतं. उदाहरण देते. ठीक आहे. कारण आमच्या ध्यानात असं बऱ्याच जणांचं झालं होतं, कुठल्या तरी हिरोचं नाव असं पण होऊ शकतं. अजून एक सांगते. समजा तुमच्या डोळ्यासमोर अशी कुठलीही वस्तू, आता म्हणजे आता काय सांगू, आता कुठलाही अशी एक उदाहरण सांगते फक्त, रिमोट आला टीव्हीचा, तर त्याचं नाव रिमोट असू शकतं. असं असू शकत नाही रिमोट नावाचं, असं मला नाही वाटत. पण समजा असं काही, जी काही वस्तू तुमच्या डोळ्यासमोर येईल, ठीक आहे, तर समजायचं की ते नाव तुमचं आहे. तुमच्या उच्च आत्म्याचं जे काही तुमच्या डोळ्यासमोर आकृती येईल. ठीक आहे. आणि समजा आज आलं, उद्या आपण पुन्हा करणार आहेत आणि कन्फर्म करणार की तेच नाव आहे म्हणून. बरं, आता हे करत असताना एकदा नाव आलं समजा तुमच्या डोळ्यासमोर जे काही, त्याला विचारायचं की, पुढचा प्रश्न आपण हा विचारू की तू एक सिग्नल दे मला, की हेच तुझं नाव आहे आणि तूच माझ्याशी, माझा उच्च आत्माच माझ्याशी बोलतोय. हा, मी सांगते असं बरी ते. दोन प्रश्न विचारायचे आज आपण. ठीक आहे. पहिला प्रश्न की हे उच्च स्व, माझा उच्च स्व, मीच स्व म्हणजे हायर सेल्फ, तुझं नाव काय. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारायचा, तुम्हाला काय जे काही डोळ्यापुढे दिसेल, ऐकू येईल किंवा काही असं फ्लॅश दिसेल काहीतरी. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारायचा की मला तू एक सिग्नल दे, तूच आहेस उच्च स्व आणि तुझं हे नाव आहे. आपल्याला नाव कळलं समजा, तर तुम्ही त्याला म्हणा की तुझं हे नाव आहे. समजा उदाहरणार्थ मला अमिताभ असं नाव दिसलं माझं, अमिताभ बच्चन चेहरा आला आणि मी त्याला विचारते, उच्च स्व तुझं नाव अमिताभ आहे, अं, आता तू मला तुझं तुझं नाव अमिताभ आहे हे कन्फर्म करण्यासाठी मला तू सिग्नल दे, तू काहीतरी साईन दे. मग कदाचित तुमचं शरीर असं असं हलेल, किंवा तुमचं शरीर पुढे मागे हलेल, किंवा इथं गालाला असं 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 कुठेतरी टच झाल्यासारखं वाटेल, काहीही सिग्नल मिळेल, कुठेतरी खांद्याला असं हे होईल. ठीक आहे. हे लक्ष ठेवायचं की माझ्या शरीरामध्ये मला काय जाणवतं त्यावेळी, जेव्हा मी म्हणते की मला एक साईन दे, सिग्नल दे. ठीक आहे. पुन्हा उद्या आपण करू परत, म्हणजे एक साधारण एक 5 दिवस, आपण 5-6 दिवस हे ध्यान करू, जोपर्यंत सगळ्यांना त्याचे अनुभव येत नाहीत. त्यामुळे काळजी करू नका. आज फक्त पहिला दिवस आहे आणि हे मला आलाय संदेश म्हणून करायचा आहे. लगेचच आजच्या दिवशी नाही जरी कळलं हरकत नाहीये, पुढचे 5-6 दिवस आपण सलग करू. आज पहिला दिवस फक्त अनुभव घ्या की काय अनुभव येत आहेत, की तुम्हाला कसं काय वाटतंय जेव्हा तुम्ही नाव विचारता तेव्हा. कुणी हा. मला कळलं नाही ग थोडं, हा. सांगशील का? हा. मी अ, आत्ता जॉईन झाले ना तर. हो 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 मावशी सांगते. आपण सगळेजण जे आहोत ते ह्या रियालिटीमध्ये आहोत पृथ्वीवर, आणि आपण हाडामासाचं शरीर आहे आपलं. पण आपल्या आतमध्ये सतत विचार येत असतात, कुणीतरी काहीतरी सांगत असतं, कुठेतरी आपल्याला सतत संदेश मिळत असतात. तर आपल्याशी एक सतत दैवी शक्ती कनेक्टेड आहे. ठीक आहे. आता ही शक्ती, आपले गुरु असतात, पूर्वज असतात, ते सगळं ठीक आहे, ते सगळे दुसरी लोक आहेत, दुसरे आहेत आपल्या व्यतिरिक्त. पण मी म्हणून माझं जे अस्तित्व आहे, तर मला एक डिव्हाइन पॉवर, एक दैवी शक्ती सतत कनेक्टेड आहे. माझ्या गुरूंव्यतिरिक्त, माझ्या देवांव्यतिरिक्त, सगळ्यांव्यतिरिक्त मी स्वतः. आता मी स्वतः ही ह्या मायेच्या बाहेर बसली, ज्याला आपण उच्च चेतना म्हणतो, हायर कॉन्शियसनेस. तर जसं मी, माझं अस्तित्व पृथ्वीवर आहे, तसाच माझा एक उच्च आत्मा जो दैवी आहे, तो ह्या मायेच्या बाहेर आहे, ज्याला उच्च स्व असं म्हणतात. म्हणजे माझाच उच्च चेतना, माझीच उच्च चेतना ती, ज्याला इंग्लिशमध्ये हायर सेल्फ असं म्हणतात. तर आज आपण जे ध्यान करणार आहेत त्या ध्यानामध्ये आपली रोजचीच प्रोसेस, श्वासांवर लक्ष ठेवायचं. फक्त त्याच्यामध्ये आपण विचारू की उच्च स्व तुझं नाव काय आहे. ब्रह्मांडामध्ये प्रत्येक आपल्या उच्च स्वचा प्रत्येकाचं एक एक नाव आहे. ठीक आहे. तर जेव्हा मी विचारते ध्यानामध्ये की तुझं नाव काय आहे मला सांग, त्यावेळेस डोळ्यासमोर काय येतं बघा. डोळ्यासमोर काहीतरी इमेज येईल कुठल्या तरी, जसं उदाहरण मी सांगितलं की अमिताभ बच्चन मला दिसला डोळ्यापुढं, तर ह्याचा अर्थ माझ्या उच्च स्वचं नाव अमिताभ आहे. समजा माझ्या डोळ्यासमोर अजून कोणता, कुठलंही एखादी हिरोईन दिसली, तर तेही नाव असू शकतं. ते नाव तुमच्या समोर आणायचा ते सगळ्या परीने प्रयत्न करतात, ही चेतना.
की ह्यांना कसं इझिली समजेल. आपलेच कुठले तरी पूर्वज असतील गेलेली लोक, त्यांचे समजा चेहरा आला तर तेच नाव असू शकतं. ठीक आहे. तर फक्त आज बघू आपण की काय नाव येत आहे. ठीक आहे. सिग्नलचं वाटलं तर आपण उद्या करू. फक्त आज नाव चेक करू की कुणाला काय नाव दिसतं का, डोळ्यापुढे काय अनुभव येतोय. ठीक आहे. तर फक्त तुम्ही काय विचारायचं, उच्च स्व, तुझं नाव काय आहे, एवढंच फक्त बघायचंय आज. ठीक आहे. तर आपण आता आपल्या सत्राला सुरुवात करून मी आहेच आहे सोबत इन्स्ट्रक्शन द्यायला, गाईड करायला. सगळेजण नॉर्मल नेहमीसारखं ध्यान करा, काही वेगळं करायचं नाहीये त्याच्यामध्ये. तर सगळेजण आपण ध्यान अवस्थेमध्ये येऊ. आणि रोजच्या प्रमाणे आपण सगळेजण सगळ्यात आधी आपल्या परमात्म्याचे, आपल्या गुरूंचे, ईश्वरी शक्ती ज्या आपल्यासोबत आहेत आणि ब्रह्मांडीय चेतना, ऊर्जा ज्या आपल्यासोबत आहेत, त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करू. आपल्या स्वतःचे आभार व्यक्त करू, आपल्या आत्म्याचे, आपल्या उच्च स्वचे आभार व्यक्त करू. तो आपल्यासोबत सदैव जोडलेला आहे, जो आवाज, तो सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी अशी ही चेतना आहे जी आपल्याला सतत मदत करत असते. पूर्णपणे शरणागती अवस्था, सरेंडर भावामध्ये परमात्म्याचे, परमपित्याचे, या पृथ्वी मातेचे अनेक आभार व्यक्त करत अगदी प्रेमाने, विश्वासाने, श्रद्धेने 3 मोठे श्वास घेऊ आणि रिलॅक्स करू स्वतःला. पूर्ण शांत, स्थिर आपलं मन, शरीर ह्या क्षणामध्ये आणू. आत्ताच्या क्षणामध्ये कुठलाही विचार नको, चिंता नको, काळजी नको. ना मला भूतकाळ आहे आणि ना मला भविष्यकाळ आहे. अशी ही माझी चेतना फक्त आत्ता ह्या क्षणामध्ये वर्तमानात आहे. अनेक भावना येतील, विचार येतील, जे आपल्याला सतत काहीतरी विचार करायला भाग पाडतील. वेगवेगळ्या भाव आणतील मनामध्ये, दुःखाचा, निराशेचा किंवा कुठलाही भाव आणतील. त्यामध्ये अडकून राहायचं नाहीये. फक्त कुठला भाव येतोय, विचार येतोय, हे एखादा द्रष्ट्याप्रमाणे बघायचं, तिसऱ्या माणसाप्रमाणे, तिराहिताप्रमाणे, आणि त्या भाव आणि त्या विचाराला एकदा बघून त्याला रिॲक्ट करायचं नाही, प्रतिक्रिया द्यायची नाही, त्याला पुढे जाऊ द्यायचं. मग तो विचार आपोआप पुढे सरकेल, जर आपण त्याला प्रतिसाद दिला नाही तर. एखादा विचार आला आणि आपण त्याच्यात भावना व्यक्त केली तर तो विचार तिथंच घुटमळत राहतो. म्हणून त्याला प्रतिसादच द्यायचा नाही, फक्त बघायचं आणि सोडून द्यायचं. आपल्या नाकातून एखादा मोठा श्वास पोटात हवा भरून तोंडाने सगळी हवा बाहेर जाऊ दे. रिलॅक्स करा स्वतःला. पूर्ण शांत आणि स्थिर अवस्था. हे परमपिता, आजचं सत्र माझ्या आणि सृष्टीच्या हिताचं होऊ दे. माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी माझा आभा मंडळ बंद करते. आपला उजवा हात आता टाळू भागावर, आपल्या मस्तकावर, टाळू भागावर घेऊन जाऊ. 5 वेळा प्रेस करायचं हलकं. आपला टाळू भाग हळूहळू दाबायचा आहे 5 वेळा. आणि आपल्या हाताचा जिथं स्पर्श होतोय
तिथं आपली सगळी चेतना, आपलं सगळं लक्ष घेऊन जाऊ. पूर्ण लक्ष आपल्या हातावर केंद्रित, जिथं आपल्या हाताचा स्पर्श होतोय त्या भागावर. पुढची 2 मिनिटं आपण पूर्ण आपलं लक्ष सहस्रारावर केंद्रित करून बसू. मन पूर्ण शांत आणि निर्विचार अवस्थेत आलंय. सगळं लक्ष टाळू भागावर आहे आणि एकही विचार मनात नाहीये. शून्य विचार अवस्था. फक्त शुद्ध चेतनेचा मी अनुभव घेते. मला जाणवतोय तो माझा श्वास आणि त्या श्वासांना बघणारी माझी चेतना शक्ती. हीच ती अवस्था आहे, आत्म्याची परमात्म्याशी होणारी भेट, एकरूपता. जेव्हा विचार शून्य होतात, शुद्ध चेतनेचा आपण अनुभव घेतो. तर आपलं सगळं लक्ष आपल्या हृदयावर एकाग्र करायचंय. पूर्ण लक्ष आपल्या छातीच्या मध्यभागी अनाहत चक्रावर आणायचंय.
आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित, छातीवर येणारा जाणारा श्वास बघून, छातीची हालचाल बघून एकरूप होऊन जाऊ आपल्या हृदयस्थानाशी. छातीचा मध्यभाग म्हणजे आपलं हृदय चक्र, अनाहत चक्र. काही क्षण आपण याच भागावर केंद्रित होऊन सगळं लक्ष श्वासांवर, माझं हृदय प्रेम आणि प्रकाशाने भरलेलं आहे. मी परमात्म्याचा तो अंश आहे, ते चैतन्य आहे, दिव्य आत्मा आहे, सर्वव्यापी आहे. जसा परमात्मा सगळ्या कणाकणात भरलेला आहे, सर्वज्ञ आहे, मला सगळं माहिती आहे. आपल्या हृदयामध्ये प्रेम अनुभव करू. कुठल्याही गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल असलेलं आपलं प्रेम अनुभव करू. ती भावना जागृत करू. माझं सगळ्यात जास्त प्रेम कशावर आहे? काहीही असू शकतं ते. व्यक्ती, वस्तू, परमात्मा, आपले गुरु, देवता. आपल्या हृदयात प्रेम भरलेल्या ह्या क्षणाला मी माझ्या उच्च आत्म्याशी, टाइमलेस ट्रू सेल्फ सोबत एकरूप होते. मी आणि माझा उच्च आत्मा ह्या क्षणाला एक झालो आहोत. हे उच्च आत्मा, हे हायर सेल्फ, मला तुझं नाव सांग. मला तुझं नाव कळू दे. जर तुला ह्या ब्रह्मांडामध्ये
कुठलं नाव असेल तर ते माझ्या समोर आण. हे उच्च आत्मा, मी तुझ्याशी एकरूप झाले आहे. प्रेम या भावनेने मी एकरूप झाले आहे. मी आणि तू एक आहोत. काही क्षण आपण ह्याच अवस्थेत बसू. शेवटची 4 मिनिटं राहिली आहेत. आपण पूर्ण सरेंडर, कुठलीही अपेक्षा न करता पुढची 4 मिनिटं आपल्या ध्यानात राहू आणि उत्तराची वाट बघू. पूर्ण लक्ष आपल्या हृदयावर आणि श्वासांवर केंद्रित. शेवटची 3.5 मिनिटं ध्यानस्थ. काही वेळ ज्यांना इच्छा आहे ते ह्याच अवस्थेत बसू शकता. बाकीचे सगळेजण ह्या ध्यानातून बाहेर येण्यासाठी तयार होईल. आपले हात अगदी सावकाश डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूवार डोळे उघडायचे. आभार व्यक्त करू परमात्म्याचे, आपल्या उच्च स्वचे, आपल्या गुरूंचे, इष्टदेवतेचे.